यवतमाळ न्यायाधीन बंदीला प्रतिबंधित असलेल्या ठिकाणी जाण्यास रोखणाऱ्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला बंदीच्या टोळीने मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना मंगळवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्हा कारागृहात घडली। ओंकार कुंडले वय वर्ष 22 राहणार पुणे, जुनेद फारुख शेख वय वर्ष 35, सतपाल रुपनवार वय वर्ष 35, नयनेश उर्फ नयन निकम वय वर्ष 33, आकाश उर्फ गुड्डू भालेराव वय वर्ष 30, साहिल महबूब बादशाह शेख वय वर्ष 40, मनोज शिरशीकर वय वर्ष 28, नामदेव नाईक वय वर्ष 25 असे मारहाण करणाऱ्या बंदींची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुरुंग अधिकारी धनाजी शिवाजीराव हुलगुंडे वय वर्ष 42 राहणार कारागृह अधिकारी वसाहत यांनी याबाबत अवधूतवाडी ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीनुसार मंगळवार न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा प्रतिबंधित क्षेत्रात जात होता। यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृहातील कर्मचारी सूरज मसराम यांनी त्याला त्या ठिकाणी जाण्यास रोखले। त्यावेळी बंदी कुंडले हा आरेरावी करीत त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला। तसेच कर्मचाऱ्यांच्या हातातील फायबर लाठी हिसकावून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली। दरम्यान तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा न्यायाधीन बंदी कुंडले यांचे अन्य साथीदारांनी दोन्ही शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाणीत हुलगुंडे यांना डाव्या हाताचे बोटाला, उजव्या हाताचे मनगटाला, छातीला, मानेला, पाठीला आणि सूरज मसराम यांना मानेला आणि दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे। घटनेनंतर तुरुंग अधिकारी हुलगुंडे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली आहे।